हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला बारीक रव्याचा केक कसा करायचा ते सांगणार आहे आणि याला बिलकुल ओव्हन वगैरे वापरणार नाही किंवा अंड पण वापरणार नाहीये। तर बिन अंड्याचा आणि बिन ओव्हनचा हा केक तयार होणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कपभर बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक दळलेली साखर म्हणजे पिठी साखर आणि इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे पाव कप तेल घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर, त्यानंतर याच्यामध्ये घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स थोडासा, 5 चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे। हे आपल्याला 1 कप दूध ऍड करायचं आहे, पण थोडं थोडं ऍड करायचं आहे। व्यवस्थित असं प्रमाण घेतलं की केक हा अगदी छान होतो। आणि जर तुम्ही या ठिकाणी बारीक रव्याऐवजी जर मोठा रवा घेतला तर थोडासा तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तो बारीक रव्यासारखा होईल। आता राहिलेलं दूध याच्यामध्ये मी पुन्हा ऍड करणार आहे। हे व्यवस्थित आता भिजू द्यायचं आहे। 25 ते 30 मिनिटाला व्यवस्थित असं भिजू द्यायचं आहे। चला तर आपण आता याला व्यवस्थित भिजू देऊया। याच्यावर झाकण ठेवून आता अर्धा तास ठेवायचं आहे साईडला। आता हा बॅटर व्यवस्थित भिजलेला आहे। हे पहा, आता याचा थिकनेस असा झालेला आहे। आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। हे मी स्क्वेअर शेपचा केक टिन घेतलेला आहे, त्याला आम्ही तेलाने व्यवस्थित सगळीकडून ग्रीस करून घेणार आहे। अशा पद्धतीने, जेणेकरून बॅटर चिकटला जाणार नाही। आता याला मी खाली थोडासा बटर पेपर लावणार आहे, म्हणजे केक आपण काढताना व्यवस्थित निघेल तो। याच्यावर थोडंसं तेलाचा ब्रश फिरवायचा आहे, ग्रीस करून घ्यायचा आहे। आता हे थोडंसं बाजूला घेऊन आपण पुन्हा हा बॅटर घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी थोडेसे टूटी फ्रूटी ॲड करणार आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये ॲड करू शकता। हे मी घरी केलेले टूटी फ्रूटी आहे। आणि हा बॅटर आता आपण केक टिन मध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचा आहे। आता याच्यावर वरून सुद्धा मी थोडे टूटी फ्रूटी घालणार आहे। तुम्हाला जे नट्स हवे असतील ते तुम्ही याच्यावर किंवा याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये घालू शकताय। आता इथे एक मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यावर स्टँड ठेवलेला आहे, तो ऑलरेडी प्रीहीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता केक टिन ठेवणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला।
आता हे आपल्याला 25 ते 30 मिनिटांसाठी मध्यम आचेवर केक बेक करून घ्यायचा आहे। आता इथे 30 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढूयात। हे पहा छान असा झालेला आहे। साइडनी कलर अगदी छान आलेला आहे। आता आपण हे टोचून पाहूयात आपल्याला इथे पीठ वगैरे लागतं का। हे पहा अगदी क्लिअर झालेला आहे। आता गॅस बंद करूयात आणि थंड झाल्यावर आपण डिमोल्ड करूयात। आता हा ट्रे थोडासा थंड झालेला आहे। आपण आता डिमोल्ड करूयात। साइडने थोडेसे चाकूने आपण थोडंसं मोकळं करून घेऊया। हे पहा छान असा बेक झालेला आहे। आता याचे आपण स्लाइसेस करूया। हे पहा अगदी मस्त छान फुललेला आहे। आता आपण याचे आता स्लाइसेस करून घेऊया। अशा पद्धतीने हा रव्याचा केक बिना ओव्हन आणि बिना अंड्याचा तयार आहे। अगदी छान सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा अशा पद्धतीने हा रवा केक तयार आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।